श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 20 फेब्रुवारीला मंगळवारी आलेली आहे जया एकादशी. तर पहा, आपल्या सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीचे व्रत आणि उपासनेला अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी तिथी 19 फेब्रुवारीला सकाळी 8:49 सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:55 असणार आहे. सनातन धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व आहे, त्यामुळे मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. पुराणामध्ये माघ महिना अत्यंत शुभ मानला गेला आहे. या महिन्यामध्ये स्नान, दान, व्रत याचे फळ इतर महिन्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. ही एकादशी अत्यंत शुभ. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला नीच जीवनापासून मुक्ती मिळते. ते पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी एकादशीची तिथीचे जे महत्त्व आहे युधिष्ठिराला सांगताना असं सांगितलं आहे की जीवाच्या या जन्माची व मागील जन्माची सर्व पापे नष्ट करणारी जया एकादशी ही सर्वात सर्वोत्तम तिथी आहे. प्रत्येक एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर जया एकादशीचं व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला काही सेवा, काही उपाय या दिवशी करायचे आहेत. म्हणूनच आपल्याला या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून अशी ही एक वस्तू जी आहे तर ती ओळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही किंवा अडचणी देखील येणार नाही. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, हे सर्व दूर होऊन जातात. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. त्यामुळे असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील आणि नवरा बायकोचं जमत नाही, मतभेद निर्माण होत आहे. त्याचबरोबर इतर सदस्यांशी देखील घरामधल्या आपलं पटत नाही. जर आपल्या घरामधली जी व्यक्ती आहे तर ते एकमेकांना बघू इच्छित नाहीत, त्यांच्या एकमेकांमध्येच काही निगेटिव्ह एनर्जी मनामध्ये बसलेली आहे, किंवा घरामध्ये आजारपण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी पडते, अशा प्रकारे आजारपण हे वाढलेलं आहे. यामुळे काय होतं की घरामध्ये जो येणारा पैसा आहे तर तो जास्तीत जास्त आजारपणावरच खर्च होतो. तसेच आपल्या घरामध्ये मोठे मुली आणि मुलं आहेत आणि ते खूप शिकलेले आहेत, पदवी धारण केलेले आहे, परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. त्याचबरोबर खूप वय झालेलं आहे परंतु विवाह जुळत नाही. मुलं ही खूप हट्टीपणा, चिडचिडेपणा करत आहेत, सांगितलेलं ऐकत नाही. तसेच घरातील व्यक्ती खूप सारे कष्ट आणि मेहनत करत आहे, परंतु त्याच्या कष्टाला, मेहनतीला फळ प्राप्त होत. तसेच आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करून खूप पैसा देखील येतो, परंतु तो टिकत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपल्या घरामध्ये सारखे एक लक्ष्मी आली की कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. असं जर घडत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. तर असा हा एक उपाय आपल्याला 20 फेब्रुवारीला मंगळवारी जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. 4 वाजल्याच्या नंतर करायचा आहे. पहा, सकाळीच हा उपाय आपल्याला करता येणार नाही. संध्याकाळी 4च्या नंतर रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे आणि पांढरे असे मिक्स करून मुठभर तीळ घ्यायचे आहे. कोणतेही तीळ तुम्ही घेऊ शकता, पांढरे घेऊ शकता किंवा काळे घेऊ शकता, जे तुमच्याकडे असतील तर ते तीळ तुम्हाला घ्यायचे. हे जे मुठभर तीळ घेतलेले आहेत तर तेच तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून, आपल्या घरातल्या लहान मुलांवरून, मोठ्यांवरून, एखादी व्यक्ती चिडचिड करत आहे तिच्यावर, त्याचबरोबर एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून, म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून, स्वतःवरून देखील आपल्याला हे ते 7-7 वेळा उतरवून घ्यायचे आहे.
आणि यानंतर बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा आपल्याला ह्या जे तीळ आहे घेतलेले आपण ते उतरवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपलं देवघर आहे त्या देवघरावरून सुद्धा उतरवायचे आहे. आता पहा हे सर्व उतरवून झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. एक पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये हे आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि 3-4 आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. थोडंसं गावरान तूप त्यावरती टाकायचं आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आता बघा जसं तुमच्या घरामध्ये सोय असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता. तर तुमच्या घराच्या बाहेरच करायचं आहे. तुमच्या घराच्या बाहेरचं जागा नसेल तुमच्या बाल्कनीमध्ये करू शकता. परंतु ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घराच्या आतमध्ये न जाळता घराच्या बाहेरच जाळायच्या आहेत. टेरेसवर देखील तुम्ही या वस्तू जाळू. आता बघा जर आपल्या घरामध्ये मुलं बाहेर शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही ह्या वस्तू उतरवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे ह्या जे तीळ आहेत तर ते तुम्ही जाळून टाकू शकता. तर आपल्याला हे कुठेही फेकून द्यायचे नाहीत. आपल्याला ते जाळूनच टाकायचे आहेत. असं केल्याने पहा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत, दोष आहेत, नजर दोष आहेत ते दूर होऊन जातात आणि त्यांची खूप सारी प्रगती होते. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरातील व्यक्तींवरती सुद्धा कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त होते. तर अशा प्रकारे हा एक अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही एकादशीला जर केलं तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.